प्रत्येक जो यूट्यूबर आहे ना या क्षणासाठी खूप आतुरलेला आहे। अगदी 4-5 दिवसामध्येच रिसीव झालं आणि पटकन आता हा पिन सुद्धा आम्ही। तर ही सगळी प्रोसेस आणि ही सगळी जर्नी जी आहे ती खरंच सोपी नव्हती। सॅलरी तर ठीक आहे ती जमा होतच राहणार आहे ती खरंच खूप महत्त्वाची होत नाही। काही लोकांना डबल अप्लाय करावं लागतं, त्याच्यासाठी सुद्धा मग त्यांना 1.5-2 महिने वेट करावा लागतो। सगळी जर्नी जी आहे ना खरंच खूप डिफिकल्ट असते एका यूट्यूबरसाठी। बरोबर आपण इतकं स्ट्रगल करून इतकं मेहनत करून इथपर्यंत तुमचे व्ह्यूज किती पण कमी येऊ द्या किंवा तुम्हाला कोणी काही निगेटिव्ह बोलू द्या, निगेटिव्ह कमेंट येऊ द्या त्याची की माझं फर्स्ट पेमेंट, जेव्हा मी इतरांचे व्हिडिओ बघायची ना की यांचं फर्स्ट पेमेंट आलं, यांचं पिन आलं, यांचं चॅनल मॉनिटाईज झालं, माझं हे सगळं कधी थँक्यू बाबू। कशाबद्दल कॉन्ग्रॅच्युलेशन, कशाबद्दल प्रशिक? किसी चीज़ को अगर तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलवाने में लग जाती है। तर खरंच हे जे डायलॉग्स आहेत ह्या जो शब्द आहे ना तो अगदी खरा आहे मैत्रिणींनो। आणि माझ्या आयुष्यामध्ये या ज्या गोष्टी आहेत अनेक वेळा घडलेल्या आहेत, ज्या गोष्टी मी मागितलेल्या आहेत, कष्ट करून का होईना, माझी परीक्षा घेऊन का होईना किंवा मला हार्डवर्क करून का होईना, उशिरा का होईना, पण त्या गोष्टी मला मिळत गेलेल्या आहेत आणि पुढेसुद्धा मिळतीलच अशी मी अपेक्षा करते। तर नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींनो, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच। तर आजच्या एका सुंदर व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं आपली सखी कोमल मनापासून स्वागत करते। तर खरंच मी आज खूप आनंदी आहे आणि तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं अंदाजा आलाच असेल की आजचा व्हिडिओ खरंच खूप स्पेशल आहे, खास आहे। कारण की माझ्या बऱ्याचशा ज्या मैत्रिणी आहेत, मैत्रिणी यूट्यूबच्या, तर त्यासुद्धा मला नेहमी कमेंट करून विचारायचे की तुझा पेमेंट आला की नाही आला। तर पेमेंट नाही पण आपलं जे यूट्यूबचं गुगल ॲडसन्सचं पिन असतं ना ते आलेलं आहे आणि ते एका यूट्यूबरसाठी किती महत्त्वाचं असतं हे एक यूट्यूबरच सांगू शकतो। तर फायनली हे पिन आलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि मस्त आज गोडधोड असं थोडासा प्लम केक आणला होता मी, पेढे आणले होते, त्यानंतर बाळासाठी पेस्ट्रीसुद्धा आणली होती। तर आई म्हणाल्या की हे जे अमेरिकेमधनं आलेलं तुझं पिन आहे तर ते आधी देवांना दाखव आणि छान असा गोडाचा नैवेद्यसुद्धा देवांना दाखव। तर तुम्हीसुद्धा तुमचं तोंड जे आहे ते गोड करून घ्या मैत्रिणींनो। तर सुंदर अशी आमची आजची संध्याकाळची देवपूजा झाली, बाळाची लुडबुड तुम्ही बघितली असेलच। तर खरंच खूप छान प्रसन्न आणि आनंदाचं वातावरण आहे आमच्या घरामध्ये आणि सगळ्यांनाच खरंच खूप आनंद झाला होता। तर मैत्रिणींनो ही सगळी प्रोसेस काय होती तर ते तुम्ही डिटेलमध्ये नक्की ऐका, कारण की याचासुद्धा तुम्हाला वापर नक्कीच होणार आहे। तर चला आपण आता डिटेलमध्ये ही सगळी प्रोसेस ऐकून घेऊया आणि माझी जर्नी थोडक्यात मी तुम्हाला शेअर करते। चला, कशा आहात आपण सगळ्याजणी? आय होप की आपण सगळ्याजणी स्वस्त मस्त आणि आनंदी असालच। तर जसं की तुम्ही थंबनेल आणि टायटल वरनं तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्हिडिओ हा खरंच खूप आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी, माझ्या दोन्ही कुटुंबासाठी आणि माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीसाठी सुद्धा। कारण की मला बऱ्याच दिवसापासून 1-2 ताई ज्या आहेत ज्या मला खूप दिवसापासून फॉलो करतात, माझे रेग्युलर व्हिडिओज बघतात, तर त्यांचंसुद्धा असं म्हणणं होतं की तुझा पहिला पगार आला का यूट्यूबचा? तर त्या संदर्भातच हा आजचा व्हिडिओ असणार आहे। आणि गुड न्यूज काय आहे हे तुम्हाला तर अंदाजा आला असणारच आहे। तर आपलं जे यूट्यूबचं पिन असतं तर ते मला आज म्हणजे आज नागपंचमी आहे आणि आजच मला दुपारी ते रिसीव झालेलं आहे। तर बघू शकता। तर खरंच म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक जो यूट्यूबर आहे ना ह्या क्षणासाठी खूप आतुरलेला असतो। कारण की यूट्यूबच्या पूर्ण हे जे आपलं जर्नी आहे ना तर त्या जर्नीची ही शेवटची स्टेप आहे। म्हणजे जर आपल्याला चॅनल मॉनिटाईज करून त्यातनं आपल्याला अर्निंग करायचं असेल ना तर त्याच्यासाठी ही स्टेप खूप महत्त्वाची आहे आणि ही शेवटची स्टेप आहे। कारण की याच्यानंतर जे आहे ते आपलं अर्निंग जे आहे ते चालू होतं आणि आपण त्यातनं अर्निंग करू शकतो। तर खरंच माझ्यासाठी खरंच हा खूप आनंदाचा क्षण आहे। आणि नागपंचमी होती काल, तर कालच मला हे सकाळी रिसीव झालं। आणि आता बऱ्याच आपल्या ताई ज्या आहेत यूट्यूबर्स प्लस होममेकर्ससुद्धा आहेत, तर त्या ताईंचंसुद्धा असं म्हणणं असतं की तुझी जर्नीसुद्धा आम्हाला ऐकायची आहे, त्याचबरोबर ही जी सगळी प्रोसेस आहे तर तीसुद्धा आमच्यासोबत शेअर कर, जेणेकरून आम्हालासुद्धा
पुढे आमच्या चॅनलसाठी आम्हाला माहिती होईल आणि आम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल. तर मी थोडक्यामध्ये तुम्हाला थोडंसं सांगते की तुम्हाला तर माहितीच आहे, यूट्यूबमध्ये जर आपल्याला आपले चॅनल मोनेटाईज करून घ्यायचं असेल तर क्रायटेरिया काय आहे, तर 4000 तासांचा आपला वॉच टाईम जो आहे तो पूर्ण झाला पाहिजे. त्याचबरोबर आपले 1000 सबस्क्रायबर जे आहेत ते पूर्ण झाले पाहिजेत, किंवा शॉर्टच्या माध्यमातून जर तुम्हाला तुमचं चॅनल मोनेटाईज करायचं आहे, म्हणजे शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून, तर तुम्हाला सेम म्हणजे 1000 सबस्क्रायबर्स हवेत, पण तुमचे व्ह्यूज जे आहेत शॉर्ट व्हिडिओला ते 10 मिलियन इतके असायला पाहिजे. तेव्हा तुमचं चॅनल जे आहे ते शॉर्टच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मोनेटाईज करू शकता. आणि लॉंग व्हिडिओसाठी तुम्हाला माहिती आहे 4000 तासांचा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर्स आपले पूर्ण असायला पाहिजेत. तर माझं जे चॅनल आहे ते लॉंग व्हिडिओच्या माध्यमातून मी मोनेटाईज करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला क्रायटेरिया मी सुरुवातीला पण सांगितलं होतं की माझं जेव्हा चॅनल मोनेटाईज झालं होतं तर खूप डिफिकल्ट होतं. 4000 तासांचा जो वॉच टाईम आहे ना, तोच बऱ्याच जणांचा पूर्ण होत नाही. आणि इतकं म्हणजे खूप म्हणजे फ्रस्ट्रेशनसुद्धा येतं की अरे माझे सबस्क्रायबर्स जे आहेत ते झालेले आहेत, पण 4000 तास जे आहेत ते काही संपतच नाहीत. कारण की आपण खूप मेहनत करतो, खूप चांगले चांगले व्हिडिओज टाकतो, रुटीन व्हिडिओ असतील, रेसिपीजचे व्हिडिओ असतील किंवा काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असतील, पण तरीसुद्धा जर आपल्याला व्ह्यूज खूप कमी आले किंवा आलेच नाही तर खूप निराशा हाती येते. पण असं न करता आपण कंटिन्युअसली व्हिडिओज जे आहेत ते टाकत राहिले पाहिजे, तेव्हा जाऊन आपला 4000 तासांचा वॉच टाईम जो होतो पूर्ण होतो. आणि हे दोन्ही क्रायटेरिया पूर्ण झाल्यानंतर लगेच आपल्याला 2-4 दिवसामध्येच यूट्यूबकडनं एक मेल येतो की तुम्ही आता म्हणजे लगेच अप्लाय तर करून टाकायचं आपण, ते ऑप्शन येतं 2-3 दिवसानंतर. आणि अप्लाय केल्यानंतर मग यूट्यूबकडनं आपल्याला एक मेल येतो की तुमचं चॅनल जे आहे ते मोनेटाईज झालेलं आहे. तर मोनेटायझेशनचा जो मेल आहे तो कधी कधी कोणाला 15 दिवस सुद्धा लागतात, कारण की आपले चॅनल जे आहे ते रिव्ह्यूला जातं आणि आपल्या चॅनलचं रिव्ह्यू केलं जातं यूट्यूब टीमकडनं की आपलं कंटेंट जे आहे ते चांगलं आहे का, यूट्यूबची कुठची पॉलिसी किंवा गाईडलाईनला आपण ब्रेक तर नाही करत आहोत ना. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथे तपासल्या जातात आणि त्यानंतर आपलं चॅनल जे आहे ते फायनली पास केलं जातं. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की मला अगदी 2 दिवसातच मेल आला होता. आणि त्यानंतर आपल्याला अर्निंगसाठी जे आहे ते आपल्या अकाउंटमध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं गुगल ॲडसन्स बनवणं. तर गुगल ॲडसन्स बनवणं अगदी सोपं आहे. मला माझ्या मिस्टरांनी ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला खूप मदत केली. तर गुगल ॲडसन्स कसं बनवायचं, तर जे आपले काही टेक्निकल गुरुजी आहे, मनोज दे आहे, तर यांचे सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. मी सुद्धा त्यांना फॉलो करते यूट्यूबमध्ये. मला पण काही नवीन इतक्या काही गोष्टी माहिती नव्हत्या. थंबनेल कसं बनवायचं, व्हिडिओ कशी एडिट करायचे, किंवा यूट्यूबच्या वेगवेगळ्या पॉलिसीज नेहमी चेंज होत राहतात. तर ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला यांच्याकडनं मिळू शकते, कारण की त्यांचं चॅनेलच त्या संदर्भात आहे. तर तुम्ही त्यांचे व्हिडिओ बघून तुम्हाला भरपूर चांगली माहिती हे असतंच तुम्हाला माहिती आहे, तुम्ही ह्याला नेहमी बघत असता. हॅलो कर सगळ्या मावशांना, हॅलो. तर हा सुद्धा खूप आनंदी होता जेव्हा आम्हाला पिन जो आहे तो रिसीव करायला कुरिअर जे दादा आहे ते घेऊन आले होते. त्यांना तो विचारत होता की माझ्या आईसाठी काय आलेलं आहे का अमेरिकेमधनं, असं त्याचं सुद्धा. आपल्या ज्या नवीन ताई आहेत त्यांना सुद्धा या माहितीचा खूप चांगला असा उपयोग होईल. आणि जसं की आता मी तुम्हाला सांगितलं की ॲडसन्स अकाउंट वगैरे आपण कसं बनवायचं, तर त्याची डिटेलमध्ये माहिती तुम्हाला जे टेक्निकल गुरुजी वगैरे त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल. तर मला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये जसं मी सांगितलं माझ्या मिस्टरांनी खूप मदत केली, कारण की मेल वगैरे चेक करणं, मॉनिटायझेशनसाठी अप्लाय वगैरे करणं किंवा ॲडसन्स अकाउंट बनवणं. त्याचबरोबर आता पिन आला आहे, तर हा सुद्धा आम्ही कशा पद्धतीने टाकतो तर ते सुद्धा मी तुम्हाला एका येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे, जेणेकरून आपल्या इतर ताईंना सुद्धा त्याची मदत होईलच. तर मला सगळ्यात आधी तुम्हाला हे सांगायचं आहे की जेव्हा आपल्या चॅनलचा मेल येतो ना की आपलं चॅनल जे आहे ते मोनेटाईज झालेलं आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्याला $10 जे आहे ते आपल्या चॅनलवरती झाले पाहिजे. तर तिथे एक ऑप्शन येतं, म्हणजे आता YT स्टुडिओमध्ये जेव्हा आपलं चॅनल जेव्हा आपण YT स्टुडिओ अपडेट करतो ना, तेव्हा तिथं ऑटोमॅटिकली एक ऑप्शन येतं की अर्निंगचं ऑप्शन येतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसून जातं की आपलं रोजचं अर्निंग जे आहे ते किती होत आहे. तर जेव्हा आपले $10 पूर्ण होतात ना, तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा यूट्यूबकडनं एक मेल येतो की तुमचे आता $10 पूर्ण झालेले आहेत, तर तुम्ही आता पिनसाठी अप्लाय करा. मग ते लोक लिंक देतात त्याच मेलमध्ये. तर त्या लिंकवरती आपल्याला
आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपली बेसिक इन्फॉर्मेशन त्यात विचारली जाते, जसं की आपलं संपूर्ण नाव, आपला प्रॉपर ॲड्रेस, त्यानंतर आपलं एक आयडेंटिटी कार्ड ते लोक विचारतात. मोस्टली ते लोक पॅन कार्डच विचारतात. तर पॅन कार्डचा फोटो आपल्याला तिथे अटॅच करायचा आहे. तर इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मैत्रिणींनो, इकडे तुम्हाला ऐकून घ्या, कारण की ही खूप महत्त्वाची स्टेप असते जेव्हा आपण हा फॉर्म भरतो पिनला अप्लाय करण्यासाठी. तर तिथे आपल्या आयडेंटिटी कार्डवर, म्हणजे जर समजा तुम्ही आता मी जे आहे ते माझ्या मिस्टरांनी माझं पॅन कार्ड जे आहे तेच तिथे ID कार्ड म्हणून दिलं होतं. तर आपल्या पॅन कार्डवरती जो काही ॲड्रेस आहे ना, तोच ॲड्रेस आपल्याला तिथे फॉर्मवरती, म्हणजे ऑनलाईनच फॉर्म असतो तो, तर त्याच्यावरती सुद्धा आपल्याला सेम ॲड्रेस आला पाहिजे. खूप जणांचं हे जे फॉर्म असतो ना पिनसाठी, तो खूप जणांचा ह्यासाठीच रिजेक्ट केला जातो की आपण वेगवेगळे ॲड्रेस टाकतो. म्हणजे आपल्या पॅन कार्डवरती एक वेगळा ॲड्रेस असतो आणि आपण फॉर्मवरती वेगळा ॲड्रेस टाकतो. त्यामुळे सुद्धा आपलं पिन जे आहे ते रिजेक्ट केलं जातं आणि आपल्याला पुन्हा अप्लाय करावं लागतं. तर ती खूप लॉंग प्रोसेस आहे. त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काहीतरी 30 दिवस की 40 दिवस वाट बघावी लागते. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्हाला अगदी बोलतात ना, लक्ष केंद्रित करून हे काम करायचं आहे, कारण की हे काम एकदा झालं ना आपलं, अगदी थोडाच वेळ लागतो ह्याच्यासाठी, पण आपल्याला डोकं शांत ठेवून हे सगळं काम करायचं आहे. तर सेम ही प्रोसेस माझ्या मिस्टरांनी मला पूर्ण करून दिली होती आणि आम्ही काहीतरी 1 ऑगस्टला आम्ही अप्लाय केलं होतं पिनसाठी आणि आम्हाला लगेच 3 तारखेला मला लगेच मेल आला की तुमचं जे पिन आहे ते आम्ही पाठवलेलं आहे, डिलिव्हर केलेलं आहे. म्हणजेच आमचा ॲड्रेस जो आहे तो आम्ही प्रॉपर टाकला होता. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करायची आहे की तुमचा फोन नंबर सुद्धा तुम्हाला तिकडे द्यायचा आहे. इन केस जर कुरिअर घेऊन जर कोणी आलं ना, तर त्यांना सुद्धा म्हणजे जर आपला ॲड्रेस शोधण्यासाठी जर काही प्रॉब्लेम झाली तर ते आपल्याला कॉल करू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमचा फोन नंबर सुद्धा जो चालू याच्यामध्ये आहे, तर तुम्ही तुमचा फोन नंबर सुद्धा द्यायला विसरू नका. कारण की काय होतं, ॲड्रेस प्रॉपर असतो दोन्ही याच्यामध्ये, पण कधी कधी त्यांना आपलं घर मिळत नाही. त्यामुळे काय होतं की ते रिटर्न निघून जातात आणि आपलं हे जे आहे ना पिन, ते पुन्हा पोस्टामध्ये तसंच पडून राहतं आणि आपण वाट बघत राहतो की माझं पिन का नाही आलं. त्यामुळे प्लीज ही चूक करू नका. आणि 10-12 दिवसाने तुम्ही तुमच्या घरी जर हे रिसीव नाहीच झालं इन केस, तर तुम्ही ते पोस्टामध्ये जाऊन इन्क्वायरी करा. कारण की ते कधी कधी आपलं घर न मिळाल्यामुळे सुद्धा किंवा आपला फोन नंबर नसल्यामुळे सुद्धा ते लोक रिटर्न तिथेच ठेवून देतात पोस्टामध्ये. त्यामुळे तुम्ही पोस्टामध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला ही इन्क्वायरी करणं तितकंच गरजेचं आहे. तर मला लगेच मेल आला की तुम्हाला आम्ही हे कुरिअर केलेलं आहे, तुम्हाला हे 15 दिवसात किंवा 20 दिवसामध्ये किंवा 1 महिन्यामध्ये तुम्हाला हे कधीही मिळून जाईल. पण लकीली आज नागपंचमी आहे, तर म्हणजे 4-5 दिवसामध्येच मला हे लगेच रिसीव सुद्धा झालं आणि खरंच आम्ही खूप खुश होतो. कारण की मला असं वाटलं होतं की 15 दिवसांनी किंवा 20 दिवसांनी आरामात येईल, पण ते लकीली अगदी 4-5 दिवसामध्येच रिसीव झालं. आणि पटकन आता हा पिन सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत गुगल ॲडसन्स अकाउंटमध्ये आपल्या. तर हे खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक यूट्यूबरसाठी, कारण की आपलं जे पूर्ण अकाउंट आहे या पिननेच कंप्लीट होतं आणि आपली जी काही सॅलरी आहे ती आपल्याला कुठचाही अडथळा न येता आपल्याला रिसीव होते आपल्या अकाउंटवरती. आता ही पिन जे आहे ते कसं ॲड करणार आहोत आम्ही, याच्यासाठी सुद्धा काय काळजी घ्यायची आहे हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना सांगणारच आहे ताईंनो. तर ही सगळी प्रोसेस आणि ही सगळी जर्नी जी आहे ती खरंच सोपी नव्हती मैत्रिणींनो. आणि आता जशी की मी आधी विचार करायची की माझं हे पिन कधी येणार, सॅलरी तर ठीक आहे ती जमा होतच राहणार आहे, जेव्हा आपले $100 पूर्ण होतात तेव्हाच आपल्या अकाउंटवरती पैसे जे आहेत ते जमा केले जातात. हे तुम्हाला माहिती नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी मैत्रिणींनो, कारण की दर महिन्याला आपल्या अकाउंटला जेव्हा $100 होतात ना, तेव्हाच यूट्यूब ते पेमेंट आपल्या अकाउंटमध्ये रिलीज करतं. इन केस जर समजा या महिन्यामध्ये आपले $100 नाही झाले, तर हा जो $100चा आकडा आहे आपल्याला पुढच्या महिन्यात कंप्लीट करावा लागतो आणि पुढच्या महिन्याचे आणि ह्या महिन्याचे मिळून मग आपल्याला असा एकत्र पगार म्हणजे सॅलरी जी आहे ती रिलीज केली जाते. त्यामुळे $100 होणं तितकंच महत्त्वाचं आहे. ते मी तुम्हाला पुढे सांगेल जेव्हा माझी सॅलरी येईल तेव्हा. पण ही जी स्टेप आहे ती खरंच खूप महत्त्वाची असते, कारण की बऱ्याच जणांना पिन रिसीव होत नाही, काही लोकांना डबल अप्लाय करावं लागतं, त्याच्यासाठी सुद्धा मग त्यांना 1.5-2 महिने वेट करावा लागतो. आणि ही सगळी जर्नी जी आहे ना खरंच खूप डिफिकल्ट असते एका यूट्यूबरसाठी. आणि त्याचबरोबर आपण इतकं स्ट्रगल करून, इतकं मेहनत करून इथपर्यंत पोहोचलेलो आहोत, त्यामुळे आपल्याला सुद्धा असं वाटतं की चला
फायनली काहीतरी आपल्या कष्टाचं जे आहे, प्रामाणिकपणाचं जे आहे ते चीज झालेलं आहे आणि खरंच खूप आनंद होतो. तर माझी पूर्ण फॅमिली म्हणजे सासर माहेरचे आम्ही सगळेच खूप आनंदी झालो होतो जेव्हा हे पिन आम्हाला रिसीव झालं तेव्हा, कारण की यूट्यूबच्या जर्नीमधला हा शेवटचा टप्पा असतो आणि इथून पुढे आपलं जे काम आहे ते अजून आपल्याला जोमाने करायचं असतं, वाढवायचं असतं, कारण की आपल्या ज्या ताई आहेत, आपले सबस्क्रायबर्स आहेत, त्यांना आपण छान छान असे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज देणं आणि त्यांचं एंगेजमेंट आपल्या चॅनलवरती ठेवणं हे सुद्धा आपली खूप मोठी जबाबदारी असते. तर त्यामुळे आता मला सुद्धा खूप उत्साहाने आणि अगदी जोमाने कामाला लागायचं आहे. आय नो ह्या 1-2 महिन्यामध्ये बरंचसं माझं व्हिडिओचा गॅप जो आहे तो येत होता, पण तरीसुद्धा मी शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकत होती आणि माझे हे $10 आहेत ना मैत्रिणींनो, मला असं वाटतं की माझ्या शॉर्ट व्हिडिओमुळेच पटकन जमा झाले, कारण की तुम्ही माझ्या चॅनलवरती जेव्हा जाल ना तेव्हा तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघाल तर मला जास्तीत जास्त व्ह्यूज जे आहेत ते माझ्या शॉर्ट व्हिडिओलाच येत आहेत. लॉंग व्हिडिओला पण येतात पण इतके नाही येत, 300, 400, 500 याच रेंजमध्ये आता तरी सध्या आहेत. पण ही सुद्धा व्हॉल्यूम मला वाढवायची आहे, कारण की माझी कन्सिस्टन्सी इतकी नव्हती लास्ट 1-1.5 महिन्यामध्ये. पण जर मी रेग्युलर व्हिडिओ जर लॉंग व्हिडिओ टाकत राहिली ना तर माझे व्ह्यूजसुद्धा रेग्युलर हळूहळू का होईना पण वाढतील. पण असं काही हरकत नाही. माझ्या ज्या काही नवीन यूट्यूबर्स ताई आहेत त्यांना मला इतकंच सांगायचं आहे की तुमचे व्ह्यूज किती पण कमी येऊ द्या किंवा तुम्हाला कोणी काही निगेटिव्ह बोलू द्या, निगेटिव्ह कमेंट येऊ द्या, तुम्ही अजिबात डिमोटिवेट होऊ नका. तुम्ही तुमचं काम करत राहा, कारण की मी सुद्धा खूप विचार करायची की माझं फर्स्ट पेमेंट, जेव्हा मी इतरांचे व्हिडिओ बघायची ना की यांचं फर्स्ट पेमेंट आलं, यांचं पिन आलं, यांचं चॅनल मॉनिटाईज झालं, माझं हे सगळं कधी होईल. पण खरं सांगते, जेव्हा आपण काम करत राहतो ना हे क्षण कधी येतील ना तुम्हाला सुद्धा नाही कळणार. त्यामुळे आता तुम्ही ज्या कोणी न्यू आहेत ह्या फील्डमध्ये आणि ज्यांना खूप डिमोटिवेट होतं किंवा ज्या खूप हताश आहेत, ज्यांनी आता हे सगळं करणं सोडण्याचा विचार करत आहेत, तर प्लीज असं काही करू नका. अगदी उत्साहाने जोमाने कामाला लागा आणि एक ना एक दिवस तुम्हाला सुद्धा हे यश जे आहे ते नक्कीच मिळेल. पण इथेच आपल्याला थांबायचं नाहीये, कारण की आपली जबाबदारी जी आहे ती आणखीन वाढते, त्यामुळे आणखीन जोमाने आपल्याला कामाला लागायचं आहे. तर मैत्रिणींनो, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल आणि माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचे सुद्धा मी आभार मानते की खरंच म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टशिवाय सुद्धा हे शक्य नव्हतंच, कारण की बऱ्याचशा अशा ताई ज्या आहेत त्या मला खूप सुरुवातीपासून जोडल्या गेलेल्या आहेत, तर त्यासुद्धा मला वेळोवेळी कमेंट करत असतात, तर त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. तर ज्यांनी मला ह्या जर्नीमध्ये खूप भरभरून प्रेम दिलेलं आहे, आशीर्वाद दिलेले आहेत, सपोर्ट केलेला आहे, माझा आत्मविश्वास वाढवलेला आहे, तर त्या सगळ्यांचे मी इथे मनापासून आभार मानते. आणि त्याचबरोबर आता जेव्हा माझा पहिला पेमेंट येईल ना तर त्यासाठी मी खरंच खूप एक्सायटेड आहे, तुम्ही सुद्धा असालच. तर तेव्हा मी तुम्हाला माझी यूट्यूबची जी जर्नी आहे, मला या फील्डमध्ये येऊन किती वर्ष झाली, माझी काय जर्नी आहे, मला काय काय चॅलेंजेस आले ह्या फील्डमध्ये आणि बोलतात ना चढ उतार काय काय मी पाहिले, तर मी सगळं तुम्हाला त्या माझ्या फर्स्ट पेमेंटच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल. आणि आजचा जो काही व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला पिन रिलेटेड, कारण की ही सुद्धा खूप महत्त्वाची आणि शेवटची स्टेप आहे, तर या रिलेटेड मी तुम्हाला जी माहिती दिली तर आपल्या नवीन ताईंना ही माहिती नक्कीच युजफुल ठरली असेल. तर मैत्रिणींनो, प्लीज एक लाईक आणि एक कमेंट या व्हिडिओला नक्की करा. तर छान आमचं छोटंसं सेलिब्रेशन सुद्धा झालेलं आहे मस्त. आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच संपवते. मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच एका छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. भेटूया लवकरच. बाय बाय.